यानंतर एक मोठी बातमी आहे। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आपल्याकडे येते। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची परळीमध्ये हत्या झाली होती, पण अद्यापही या प्रकरणात एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही। तर पोलीस उपअधीक्षकांकडे तपास देऊन सुद्धा अद्याप आरोपीला अटक न झाल्याने या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत। तर या प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आलाय। पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडूनही संशयितांची चौकशी करण्यात आली, पण अद्याप मुख्य आरोपीला अटक झालेली नाहीये। त्यामुळे आता सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास दिला जाणार असल्याची माहिती आहे आणि आता सीआयडी कडे तपास दिला गेल्यानंतर तरी याच्यातील आरोपी निष्पन्न होतात का ते बघावं लागेल। यानंतर एक मोठी बातमी आहे। बुरहानपूरमध्ये सोन्याची नाणी सापडतात अशी चर्चा रंगलेली आहे। तर छावा सिनेमा बघून नागरिकांची गर्दी या ठिकाणी होत असल्याचं दिसतंय। छावा सिनेमामध्ये ज्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार खजिन्याच्या शोधामध्ये आसिरगड किल्ल्यावर लोक पोहोचल्याची माहिती समोर येते। हा सिनेमा बघून त्या ठिकाणी सोन्याची नाणी सापडतात असा समज लोकांचा झाला आणि त्यानंतर आसिरगड किल्ल्यात खजिना ठेवल्याचा संशय आल्यानं लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याची माहिती समोर येते। बुरहानपूरमध्ये सोन्याची नाणी सापडतात का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। तर बुरहानपूरच्या आसिरगड गावात सोनं शोधण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे। याला छावा हा सिनेमा कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमात मुघलांनी मराठ्यांकडून सोनं आणि खजिना लुटला आणि तो मध्य प्रदेशातील बुरहानपूर इथल्या आसिरगड इथं ठेवला होता असं दाखवण्यात आलंय। छावा सिनेमा पाहिल्यानंतर खजिना शोधण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी स्थानिक लोकांनी रस्तेच्या रस्ते खणलेत। धातू शोधक आणि पिशव्या घेऊन लोक घटनास्थळी गर्दी करू लागलेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, एक सिनेमा बघितला आणि त्याच्यानंतर लोकांनी अशा पद्धतीने रात्री बेरात्री गर्दी करायला सुरुवात केल्याचं दिसतंय, नेमकं काय प्रकरण आहे हे? एक चित्रपट बघितला त्यानंतर ज्या पद्धतीने मुघलांनी सोनं लुटलं होतं, त्या लुटल्यानंतर मराठ्यांच्या संदर्भात त्यांनी जर बघितलं तर आसिफगड फोर्ट जो आहे बुरहानपूर मधला मध्य प्रदेशातील, तर तिथे ते सोनं लपून असल्याची माहिती मिळाली असल्याची असं ते चित्रपटात दाखवलं होतं। आणि त्या चित्रपटानंतर तिथले स्थानिक लोक जे आहे तिथे पैसे दुजारा त्या फोर्टवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ज्या पद्धतीचे व्हिडिओ आहे त्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत हे तिथे खोदकाम करताय आणि तिथे मेटल डिटेक्टर असो, बॅग्स असो, अशा सगळ्यांच्या माध्यमातून कुदाळी असो या माध्यमातून तिथे हे सर्व खोदकाम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एक तर ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश मधला हा किल्ला आहे, या किल्ल्यामध्ये अचानक एवढे लोक कसे का पोहोचले या संदर्भात अजूनही स्थानिक पोलिसांनी कुठल्या प्रकारची माहिती दिली नाही। पण ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवला जातोय की मोठ्या संख्येनं इथे स्थानिक दाखल झालेले आहे आणि ते सोन्याच्या नाण्यांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।